हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे एक्स वाय झेड या लेटर्सनी सुरू होणारे शब्द. चला तर मग सुरू करूया. आजचा आपला पहिला वर्ड आहे झेरॉक्स. झेरॉक्स मीन्स झेरॉक्स. झेरॉक्स घेणे किंवा फोटोकॉपी काढणे. कॅन यू झेरॉक्स दिस बुक? कॅन यू झेरॉक्स दिस बुक? तू हे पुस्तक झेरॉक्स करू शकशील का? एक्स-रे. एक्स-रे मीन्स क्ष किरण किंवा एक्स-रे. You may need to have an X-ray of that hand. You may need to have an X-ray of that hand. तुम्हाला त्या हाताचा एक्स-रे काढावा लागू शकतो. Yawn. Yawn means जांभई देणे. She is constantly yawning. She is constantly yawning. ती सतत जांभई देत आहे. Year. Year means वर्ष. She worked here for 20 years. She worked here for 20 years. तिने 20 वर्ष इथे काम केले. यन. यन मीन्स ध्यास लागणे, आस लागणे. म्हणजे एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट हवीशी वाटणे, अनावर इच्छा होणे किंवा त्या व्यक्तीचा किंवा त्या गोष्टीचा ध्यास लागणे, आस लागणे, त्या गोष्टीसाठी किंवा ती गोष्ट मिळावी म्हणून तळमळणे, जीव तुटणे, आसुसणे मीन्स यन. शी यन्स फॉर हर होम. शी यन्स फॉर हर होम. तिला तिच्या घराची आस लागली आहे. येल. येल मीन्स ओरडणे, किंचाळणे. येल मीन्स ओरडणे, किंचाळणे म्हणजे रागाने किंवा वेदनेने मोठ्याने ओरडणे मीन्स येल. शी येल्ड ॲट हिम. शी येल्ड ॲट हिम. ती त्याच्यावर ओरडली. यस्टरडे. यस्टरडे काल. वेअर वर यू यस्टरडे आफ्टरनून? वेअर वर यू यस्टरडे आफ्टरनून? काल दुपारी तू कुठे होतास? येट. येट मीन्स अजून, अद्याप किंवा तसे असले तरी किंवा तरीही. येट मीन्स अजून किंवा अद्याप किंवा तसे असले तरी किंवा तरीही. आय एम नॉट रेडी येट. आय एम नॉट रेडी येट. मी अजून तयार नाही. नेक्स्ट एक्झाम्पल. इट इज स्मॉल येट युजफुल. इट इज स्मॉल येट युजफुल. हे लहान आहे तरीही उपयुक्त आहे. योक. योक मीन्स अंड्यातील पिवळा बलक. शी डझंट ईट योक. शी डझंट ईट योक. ती अंड्यातील पिवळा बलक खात नाही. यंग. यंग तरुण, बाल, युवा. यंग मीन्स तरुण, बाल, युवा. हिज गर्लफ्रेंड इज व्हेरी यंग. हिज गर्लफ्रेंड इज व्हेरी यंग. त्याची मैत्रीण खूप लहान आहे. यंग मीन्स तरुण, बाल किंवा युवा म्हणजे वयाने लहान किंवा वयाने धाकटा. यू. यू मीन्स तू, तुम्ही किंवा आपण. यू मीन्स तू, तुम्ही किंवा आपण. यू कॅन गो. तुम्ही जाऊ शकता किंवा आपण जाऊ शकता. यू मे गो किंवा यू कॅन गो. यॉ. यॉ तुझा, तुझी, तुझे किंवा तुमचा, तुमची, तुमचे. व्हॉट्स युअर नेम? व्हॉट्स युअर नेम? तुझे नाव काय आहे? योज. योज मीन्स तुझा, तुझी, तुझे, तुमचा, तुमची, तुमचे. दिस पेन इज योर्स. दिस पेन इज योर्स. हे पेन तुझे आहे. योज इथे लक्षात घ्या की योज हा शब्द काय आहे किंवा कशासाठी वापरतात तर हे तुझंच आहे किंवा हे तुमचंच आहे, तुमचंच असलेलं आहे. योज हा वर्ड मालकी दाखवतो किंवा ओनरशिप, पोझिशन दाखवतो. योज नंतर कोणत्याही प्रकारचं नाम येत नाही. इथं आपण काय सेंटेन्स घेतलेला आहे? दिस पेन इज योर्स. हा पेन तुझाच आहे. किंवा आपण जरी क्वेश्चन विचारणार असेल तरी आपण असा विचारायचा आहे की इज दिस पेन योर्स? हा पेन तुझाच आहे का? किंवा दिस बुक इज योर्स. हे पुस्तक तुझं आहे. पण योर्स नंतर कोणत्याही प्रकारचं नाम येत नाही. आणि युअर, युअर मध्ये हे तुझं आहे का किंवा हे तुझं आहे असं फक्त संबंध दर्शवणारा हा शब्द आहे. युअर बुक तुझं पुस्तक, युअर हाऊस, युअर आयडिया मीन्स तुझी कल्पना. नंतर नाम येतं पण युअर्स नंतर नाम येत नाही. जसं की एक एक्झाम्पल लक्षात घ्या. युअर पेन इज ब्लू. तुझा पेन निळा आहे. इथं युअर नंतर पेन हा वर्ड यूज केला आपण. पण नेक्स्ट सेंटेन्स बघा. दिस पेन इज योर्स मीन्स हा पेन तुझा आहे.
जे तुझाच आहे हे पजेशन आपल्याला माहिती आहे किंवा हे पजेसिव्ह प्रोनाउन आहे. दिस पेन इज yours. your मध्ये तुझं तुमचं प्लस नाम येतं. yours नंतर कोणत्याही प्रकारचं नाम येत नाही. yourself तू स्वतः. yourself means तू स्वतः. be careful or you will hurt yourself. be careful or you will hurt yourself. काळजी घ्या नाहीतर तुम्ही स्वतःला दुखवाल. youth तारुण्य, तरुणपण. He was a very good player in his youth. He was a very good player in his youth. तो त्याच्या तरुणपणी खूप चांगला खेळाडू होता. zeal means उत्साह, मोठा उत्साह. She works with zeal. She works with zeal. ती उत्साहाने काम करते. zigzag means नागमोडी रेषा किंवा नागमोडी जाणे. zigzag means नागमोडी रेषा किंवा नागमोडी जाणे. The boy drew a zigzag line. The boy drew a zigzag line. त्या मुलाने एक नागमोडी रेषा काढली. zip means चेन किंवा चेन लावणे. zip means चेन किंवा चेन लावणे. She zipped her purse. She zipped her purse. तिने तिच्या पर्सची चेन लावली. zoo means प्राणी संग्रहालय. zoo प्राणी संग्रहालय. They went to the zoo. They went to the zoo. ते प्राणी संग्रहालयात गेले. zoology means प्राणीशास्त्र. She studied zoology. She studied zoology. तिने प्राणीशास्त्राचा अभ्यास केला. Thank you for watching and keep practicing.